नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आपण 2 दिवसापूर्वी मालवणी मसाला केला. आज आपण करणार आहोत कांदा लसूण मसाला. चला तर मग कृतीला लगेचच सुरुवात करूया. तर अंगणामध्ये आपण आता आलेलो आहोत. इथे मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या वाळत घातलेल्या आहेत. तर ही 1 किलो संकेश्वरी मिरची घेतलेली आहे आणि ही 1.5 किलो मी बेडगी मिरची घेतलेली आहे. ही काश्मीरी मिरची अर्धा किलो घेतलेली आहे. अशा मी टोटल 3 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 किलो मिरचीचा मसाला आपण बनवणार आहोत. त्याचे मी सगळे देठ काढून घेतलेले आहेत. आता आपण किचनमध्ये जाणार आहोत. पुढच्या कृती आपण आता किचनमध्ये बघूया. चला तर मग किचनमध्ये जाऊया. तर कांदा लसूण मसाल्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे. तर हे मी अर्धा किलो धणे घेतलेले आहेत आणि हा कांदा मी बारीक कापून उन्हामध्ये अगदी कुरकुरीत वाळवलेला आहे. 1 किलो लसूण आहे. ही सुद्धा मी कापून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. ही 1/2 किलो बडीशेप आहे. 1/2 किलो गोड जिरा आहे. 50 ग्रॅम दगडफूल आहे. 50 ग्रॅम चक्रफूल, 50 ग्रॅम मसाला वेलची, 50 ग्रॅम जायपत्री, 50 ग्रॅम काळं मिरी, 50 ग्रॅम लवंग, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम शहाजिरे, 50 ग्रॅम तमालपत्र, 50 ग्रॅम रामपत्री आणि हे आहे 30 ग्रॅम. 30 ग्रॅम हे आलं मी सुकून घेतलेलं आहे. नागकेशर 30 ग्रॅम आहे. हळकुंड 30 ग्रॅम आहेत आणि त्रिफळ आहे 30 ग्रॅम आणि हे मी मीठ घेतलेलं आहे. तर मीठ मी अर्धा किलो वापरणार आहे. यातलं मेथी 10 ग्रॅम, 3 जायफळं आणि हे सुकं खोबरं आपण घेतलं आहे कापून अर्धा किलो. तर आपण आता हे जे सगळे जिन्नस आपण घेतलेले आहेत मसाल्यांचे, तर हे सगळे आपण आता स्टेप बाय स्टेप भाजून घेणार आहोत. चला तर मग पुढच्या कृतीला सुरुवात करूया. चला तर मग आपण आता मसाले भाजायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण धणे भाजून घेणार आहोत. तर हे कोरडे मसाले जे असतात ते आपण सुरुवातीला भाजणार आहोत बिन तेलाचे आणि त्यानंतर मग तेलातले मसाले भाजणार आहोत. तर धणे आपले मंद गॅसवर आपण भाजलेले आहेत. त्यानंतर आपण बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप देखील भाजून झालेली आहे. आता जिरं घेतलेलं आहे, गोडं जिरं आणि शहाजिरं. ज्यांची साईज एका आकाराची असतात, जे कोरडे मसाले त्यांना एकत्र भाजायचे आहेत खडे मसाले. तमालपत्र आणि दगडफूल एकसारख्या साईजचे असतात म्हणून त्यांना एकत्र भाजलेले आहे. आता आपण तेलातले मसाले भाजतो आहोत. अगदी 2-2 चमचे तेलामध्ये मसाले भाजते मी. तर मसाला वेलची, दालचिनी, चक्रफूल हे एकसारख्या आकाराचे आहेत म्हणून ते मी एकत्र भाजते आहे. तर एकत्र ज्यांचे आकार एकसारखे आहेत ते एकत्र भाजायचे आहेत. ही मी लवंग घेतली आहे, काळी मिरी घेतली आहे, नागकेशर घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता सारख्या आकाराचे जे आहेत ते मसाले भाजून घेतो आहोत. तर ही आता जायपत्री, रामपत्री मी 2 चमचे तेलामध्ये भाजून घेतलेली आहे. ज्यांचे आकार सारखे आहेत ते आपण एकत्र भाजतो आहोत. तर हे त्रिफळं आहेत. ही देखील मी आता 2 चमचे तेलामध्ये भाजून घेतलेली आहे. सगळे हे मसाले आहेत ते फक्त 2-2 चमचे तेलामध्ये मी भाजत आहे. हळकुंड आहेत, ही देखील मी आता थोडी खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेली आहेत. ती सुद्धा आपण आता अगदी कमीत कमी तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर हे बघा, जायफळ देखील मी फोडून घेतले. आणि हे अद्रकचे तुकडे आहेत आल्याचे, हे देखील मी कापून उन्हात वाळवले होते. साधारण 5 ते 6 दिवस मी उन्हात वाळवले होते आल्याचे तुकडे. तर आल्याचे तुकडे, हळकुंड आणि जायफळ ही देखील आपण तेलात भाजून घेतलीत. पुन्हा मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये हे सुकं खोबरं आता भाजून घ्यायचं आहे. असं खरपूस भाजायचं आहे. म्हणजे मसाल्याला छान चॉकलेटी रंग येतो कांदा लसूण मसाल्याला. तर हे देखील आपलं कमीत कमी तेलामध्ये मी सगळे मसाले भाजते आहे. पुन्हा मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर हा कांदा मी 5 ते 6 दिवस कडकडीत उन्हात कापून वाळवला होता. त्यामुळे मला फार तेल लागत नाही आहे तळायला. कमीत कमी तेलामध्ये तो तळला जातो आहे. जर ओला मी घेतला असता तर तो जास्त मला तेल लागलं असतं म्हणून मी ते उन्हात वाळवून घेतलेलं आहे. तो देखील आता छान भाजून झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे उन्हात कांदा. लसूणसुद्धा मी त्याच पद्धतीने वाळवलेली आहे. सोलून मी ती उन्हात वाळवली होती आणि कमीत कमी तेलात तळून घेतली आहे. सगळ्यात शेवटी मेथीदाणे आणि खसखस हे मी परतून घेते म्हणजे सगळं तेल पातळाचं निघून जातं. आणि अशा पद्धतीने आपले हे सगळे खडे मसाले, जे महत्त्वाचं पर्व आपल्या मसाल्यांचं संपलेलं आहे. तर आता खडे मसाले अगदी मंद गॅसवर भाजायचे असतात. अगदी संयम ठेवून, अजिबात गडबड करायची नसते. तर आपले जो मसाला होणार तो खूप खरपूस छान होणार. तर हे आपलं खोबरं किती मस्त भाजले, लसूण आहे भाजलेले, हे खडे मसाले आहेत आणि हा कांदा आहे. अशा पद्धतीने हे भाजलेले आहेत, आपण पाहू शकता खरपूस सगळे भाजले आहेत. आणि आता एक पर्व आपलं संपलं आहे भाजण्याचं. आता सगळ्यात महत्त्वाचं पर्व म्हणजे मिरच्या भाजणं. कारण जोपर्यंत मिरच्या घरात भाजल्या जात नाहीत
तोपर्यंत मसाला आपण करतो हे आजूबाजूच्या लोकांना कळत नाही आणि घरच्या लोक पण आपली स्तुती करायला सुरुवात करतात. हे बघा, हे बेडग्या मिरच्या आहेत, 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही शंकेश्वरी मिरची आहे, ह्याच्यामुळे मसाल्याला आपल्याला चव येते, म्हणून ही मिरची नक्की वापरायची शंकेश्वरी. तर मी 1 किलो ती घेतलेली आहे. बेडगी 1.5 किलो घेतलेली आहे. आणि ही बघा, ही काश्मीरी आहे, ही अर्धा किलो घेतलेली आहे. म्हणजे टोटल मी 3 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरचीमुळे काश्मीरी रंग छान येतो मसाल्याला. बेडगी मिरची आहे, बेडगी मिरचीमुळे चवही येते आणि रंगही येतो. तर आता आपण सुरुवात करूया मिरच्या भाजायला. तर मिरच्या भाजायला 2-2 चमचे तेल घ्यायचं आहे. फार तेल घालायचं नाही, कारण मिरच्या नीट कुटल्या जाणार नाही. त्यामुळे मिरच्या अगदी कमीत तेलात भाजायच्या आहेत आणि मंद गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या भाजायच्या आहेत. ही फार महत्त्वाची स्टेप आहे मिरच्या भाजणं ही. मिरच्या अजिबात करपवायच्या नाही आहेत. आपण त्या उन्हात वाळवल्या आहेत, त्यामुळे फार आपल्याला त्या भाजायच्या नाही आहेत. फक्त थोडंसं तेल घालून परतायच्या आहेत त्या. सावकाश हे काम करायचं आहे, घाई गडबड न करता, कारण ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे मिरच्या भाजणं. आणि अतिशय भयानक स्टेप आहे ही कारण ही स्टेप भाजताना मिरच्या भाजताना जो ठसका लागतो, त्यामुळे मसाला केल्यासारखा वाटतो. घरातली सगळी मंडळी, लहान मुलं आम्ही बाहेर पाठवली आहेत हे बघा काय ठसका लागला आता. त्याच्यावरून बहुतेक ही म्हण प्रचलित झालेली आहे, नाकाला मिरची झोंबणे. ही म्हण बहुतेक मिरच्या भाजण्यावरूनच प्रचलित झालेली आहे असं मला वाटतंय. आता स्टेप बाय स्टेप मी ह्या मिरच्या सगळ्या भाजून घेते. 2-2 चमचे फक्त मी तेल घालते. तर 3 प्रकारच्या मिरच्या आपण भाजून घेतल्या आहेत. आणि खडे मसाले आता हे गरम गरम घेऊन मी आता डंक्यावर मसाला दळायला घेऊन चाललेली आहे. तर मग आता आपण गिरणीतून कांडप मशीनमधून आपण मसाला दळून आणलेला आहे, कांदा लसूण मसाला. तर आपण आता काचेच्या बरणीत तो भरून ठेवूया. तर हा पहा काय सुंदर रंग आलेला आहे बघा. आणि याचं टेक्स्चर थोडंसं अशा पद्धतीनेच असतं बघा. किती रंग सुंदर आला आहे. आपण ह्याच्यामध्ये सुद्धा काश्मीरी मिरची ॲड केलेली होती, त्यामुळे छान रंग आलेला आहे. आणि आपण आता हा काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. तर ही जी बरणी आहे, ही बरणी मी स्वच्छ धुतलेली आहे गरम पाण्याने. आणि त्यानंतर ही बरणी जी आहे ती मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतली आणि अगदी कोरडी केलेली आहे. आपले हातसुद्धा एकदम कोरडे हवेत मसाला भरताना. त्यामुळे आपण आता ही बरणीमध्ये आपण भरून ठेवा. शक्यतो मसाला काचेच्या बरणीतच ठेवायचा, म्हणजे तो छान टिकतो. तर मसाला भरायला सुरुवात करूया. ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यामध्ये आपण सुरुवातीलाच म्हणजे आतमध्ये मसाल्यामध्ये आपण कांदा लसूण खोबरं घातलेलं असल्यामुळे आपल्याला वेगळं वाटण घालायची गरज लागत नाही. त्यामुळे झटपट घाईच्या वेळी आपल्याला जेवण पटकन बनवता येतं. तर मग आपला आता मसाला भरून झालेला आहे बरणीमध्ये काचेच्या. तर आपण या मसाल्याच्या वरती आपण आता हिंग ठेवणार आहोत. तर हिंगामुळे जे मसाल्यामध्ये कीटक होतात ते होत नाहीत आणि मसाला जास्त दिवस टिकतो. आता मग हिंगाचे खडे मसाला मिळतो डबीमध्ये. तर तो हा हिंग मी आता हे 4 खडे ठेवणार आहे हिंगाचे. हे त्याच्यामुळे काय होतं, हिंग हा आपण वरती ठेवला की मसाला आपला सुरक्षित राहतो आणि कित्येक दिवस आपला 1-2 वर्ष चांगला राहतो. तर मग आपला मसाला तयार झालेला आहे. आणि मसाला कसा करायचा, मिरच्यांची निवड कशी करायची, त्याचं प्रमाण, खडे मसाल्यांचं प्रमाण आणि कशा पद्धतीने तो तयार करायचा याची तुम्हाला मी A to Z माहिती दिलेली आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मसाला जर हा कांदा लसूण केला तर तुमचा सुद्धा मसाला उत्तमच होणार आहे. तर आता मसाला तर करून झाला, तर तो टिकवायचा कसा. तर ज्यावेळी तुम्ही मसाला स्टोअर करता तर शक्यतो काचेच्या बरणीत करा. समजा काचेच्या बरणीत तुम्हाला नाही शक्य असेल तर जे पण तुम्ही भांडं वापराल ते तुम्ही कोरड्या जागी ठेवायचं आहे. ज्यावेळी तुम्ही मसाला काढाल त्यावेळी तुमचा चमचा देखील कोरडा असला पाहिजे, तुमचे हातही कोरडे असले पाहिजे. म्हणजे ओला स्पर्श ह्याला मसाल्याला करायचा नाही. म्हणजे तुमचा मसाला 1 वर्ष काय 2 वर्षसुद्धा चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच राहील. शिवाय आपण ह्यामध्ये मीठ वापरलं आहे. तर मीठ का वापरलं, तर मीठ हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे. तसं हिंग हा देखील प्रिझर्वेटिव्ह आहे. आणि तेल आपण वापरलेलं आहे मिरच्या, ते देखील प्रिझर्वेटिव्ह आहे. यामुळे आपला मसाला आहे हा 1-2 वर्ष अजिबात खराब होत नाही, त्याला कीटक वगैरे लागत नाहीत. तर तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला आता मी सगळी माहिती सविस्तर अगदी A to Z माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नक्की ती अंमलात आणा आणि अशा पद्धतीने मसाला करा. कारण मसाला करणं ही प्रत्येक गृहिणीचं एक कसब असतं, कौशल्य असतं.
कारण आपल्या पदार्थांची चव असते ती आपल्या मसाल्यांवरच अवलंबून असते. तुम्ही जसा मसाला बनवणार आणि तुम्ही जो पदार्थ करणार ती चव त्यात उतरणार आहे. त्यामुळे मसाला करताना आपल्या मनामध्ये देखील एक सकारात्मक विचार असले पाहिजेत, भगवंतांचं नामस्मरण असलं पाहिजे. आणि असं जर तुम्ही केलात आणि योग्य निवड केला सगळ्या मिरच्यांची, खड्या मसाल्याची, तर तुमचा मसाला हा उत्तमच होणार आहे. चला तर मग आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.